नमस्कार. आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीने शेवग्याचे कालवण. त्यासाठी एक बारीक उभा चिरलेला कांदा घ्यायचा आहे, खोबरे किसून घ्यायचे आहेत, एक टोमॅटो बारीक चिरलेला घ्यायचा आहे, त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरलेली. आता तवा गरम करायचा. तव्यावर जो आपण कांदा कापून घेतलाय तो टाकायचा आहे. कांदा व्यवस्थित लालसर होतपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा लाल झाला की त्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहे. कांदा आणि टोमॅटो चांगले परतून घ्यायचे. आता यामध्ये खोबऱ्याचा किस टाकायचा आहे. कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे त्यातली कच्चेपणा निघून गेलेला आहे पूर्णपणे. आता ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याचे वाटण तयार करायचे आहे अशा प्रकारे. आता भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये तेल गरम करूया. तेल गरम झाले की त्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची. त्यानंतर त्यामध्ये हळद टाकायची आहे. त्यानंतर कांदा लसूण मसाला, लाल तिखट, आणि चिकन मसाला, हे सर्व मसाले तेलात व्यवस्थित परतले की त्यामध्ये आपण जो वाटण केलेले आहे ते टाकायचे आहे. सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे. याला तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं चांगलं 2-3 मिनिट. आता 2-3 मिनिटांनंतर मसाल्याला तेल सुटलेलं आहे. त्यानंतर आपण शेवग्याच्या शेंगा बारीक कट करून स्वच्छ धुवून वाफवून घेतलेल्या होत्या त्यामध्ये टाकायच्या आहेत. तुम्ही डायरेक्ट ही शेंगा ह्या भाजीमध्ये टाकू शकता किंवा वाफवूनही टाकू शकता. त्यानंतर गरजेनुसार पाणी ॲड करायचे आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे. याला चांगली 4-5 मिनिट उकळी काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता रस्सा कसा झालेला आहे तयार. आता यामध्ये वरून कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरलेली. तयार आहे आपल्या शेवग्याच्या शेंगांचा रस्सा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.